हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर आम्ही निघालेलो होतो दुपारून 3 वाजेकडे गार्डनला जाण्यासाठी. तुम्हाला तर माहिती मी पुण्यालाच आलेली आहे आणि याआधी पण मी तुमच्यासोबत बरेच व्हिडिओ शेअर केलेले होते. म्हणजे 3-4 मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता मागच्या वर्षीचा. तर ह्या वर्षी पण मी पुण्याला आलेली आहे. दुपारून आम्हाला भरपूर बोर होत होतं म्हणून आम्ही प्लॅन केला की गार्डनला जायचं. सो आम्ही गार्डनला यायला निघालो. म्हणजे 1 ते 1.5 तास आम्हाला लागलेला होता इथं येण्यासाठी. सो आम्ही आलेलो होतो बर्ड व्हॅली या गार्डनला. सो अशा प्रकारे बाहेर त्यांचं एंट्री गेट पण खूप भारी होता, त्यावर नाव वगैरे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अचानक एक मला माऊ दिसली आणि ती मात्र कुत्र्यांना बघून खूप जास्त घाबरत होती आणि तिची घाबरट बघून तर मला कसं तरी झालं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे आम्ही तिकीट काउंटरवर गेलो, तिकीट वगैरे काढलं. तिकीट बघून तर मी एकदम शॉक झाली. म्हणजे 10 रुपये तिकीट होती, एंट्री फी फक्त. सो अशा प्रकारे आम्ही निघालो गार्डनकडे जाण्यासाठी. सगळीकडे बघितले तर एकदम ग्रीनरी होती आणि हिवाळ्याचे दिवस म्हटलं की अजूनच थंडगार वाटत असतं. आणि तिथं तर एनी टाईम म्हणजे पाणी असंच ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. आणि असं आम्ही मध्ये गेल्यानंतर असा एक वेल दिसला आम्हाला. म्हणजे त्याचा आकार असा होता गुफ्यासारखा. असं वाटत होते की आपण गुफ्यात जातोय की काय. सो अशा प्रकारे आम्ही जायला निघालो. पुढे जाऊन आम्हाला तिकीट वगैरे परत काढायचं होतं. याच्यासाठी बोटिंग करण्यासाठी स्पेशली आम्ही इथं बोटिंग करण्यासाठी आलेलो होतो. आणि आम्ही कोणती बोटिंग केली ते पण मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगेलच. आणि व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला पण कळेल. आम्ही इकडे आलेलो होतो, माझे फोटोज वगैरे क्लिक केले. बाहेर गेली आणि फोटो काढले नाही असं तर काय होत नाही. फोटोज वगैरे क्लिक करायचेच असतात मला, कारण मला अशा मेमरीज कलेक्ट करायला खूप जास्त आवडलं. कुठे गेली म्हणजे मी व्हिडिओ फोटो काढतच असते. त्यानंतर आम्ही एंट्री वगैरे केली बोटिंगकडे जाण्यासाठी. तेवढ्यातच आम्हाला आईस्क्रीम पण खायची होती म्हणून सोबत आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतली. अगोदर आम्ही आईस्क्रीम वगैरे फिनिश करणार होतो, म्हणजे एन्जॉय करणार होतो. आणि त्यानंतर मग पुढे आम्ही बघायला सुरुवात करणार होतो. हे गार्डन खूप मोठं आहे आणि ते कसं आहे मी तुम्हाला ते पुढे सांगेलच. संडे असून सुद्धा आम्हाला आईस्क्रीम खायची होती म्हणजे बघा. त्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग पुढे बघितलं तर इकडे सगळीकडे पाणीच पाणी होतं, तुम्ही बघू शकतात. आणि बोटिंग पण भरपूर साऱ्या होत्या. आणि इकडे जास्त करून कपल लोक तर जास्त येत असतात गार्डन मध्ये. त्यानंतर इकडे लेझर शो होत असतो, तो पण नाईटला असतो. आम्ही गेलेलो होतो दुपारी, त्यामुळे आम्हाला काही बघायला मिळणार नव्हता. सो अशा प्रकारे इकडे पण आम्ही थोडं फिरलो. आणि इकडे लेझर शोसाठी त्यांनी व्यवस्थित असे बागडे वगैरे व्यवस्थित केलेले आहेत. म्हणजे इकडे समोरच लेझर शो होत असतो पाण्यातच, तुम्ही बघू शकता. तिकडे सगळीकडे त्यांनी त्याचा सेटअप वगैरे करून ठेवलेला होता. पण दिवसा न लावता ते रात्री खूप भारी दिसतं. आता नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ तेव्हा तुमच्यासोबत ते पण शेअर करेल. इकडे बघितलं आणि लगेच आम्ही निघालो. हा जो एवढा मोठा राऊंड दिसतोय म्हणजे जायचा, तो पूर्ण जेवढं हे तलाव दिसते तेवढं पूर्ण तिकडे होतं. आणि तिकडे खेळायची वगैरे पण व्यवस्था होती. बट आम्ही तिकडे न जाता इकडेच रिटर्न येऊन गेलो, कारण भरपूर असं तिकडून फिरून एवढा मोठा गोल राऊंड मारून आम्हाला जायचं होतं. इकडे पण आम्ही ते कॅन्सल केलं आणि लगेच बोटिंग करायला निघालो. इकडे आम्हाला त्यांना सेफ्टीसाठी हे दिलेलं होतं, ते वगैरे घातलं आणि मग आम्ही जॅकेट वगैरे घातलं आणि मग आम्ही पुढे निघालो. सेफ्टीसाठी एक जॅकेट घालावंच लागतं. सो अशा प्रकारे आम्ही ही बोटिंग घेतलेली होती. म्हणजे पायडल आपल्याला स्वतःच मारायचं होतं आणि आपल्याला स्वतः ती पुढे बोट जी आहे ती घेऊन जायची होती. अशा प्रकारे आमच्याकडे म्हणजे 50 रुपये ही बोटिंगची होती. या बोटिंगची फी मात्र 50 रुपये होती पर पर्सन. तर अशा प्रकारे आम्ही ही बोट घेतलेली होती. अशीच एक दुसरी बोट असते, ती मोटरवर असते, पण ती 1-2 मिनटामध्ये आपल्याला फिरून तिथं सोडून देत असतात. पण ही जर बोट घेतली आपण अर्धा 1 तास आपलं फिरून घेऊ शकतो. अशा प्रकारे म्हणून आम्ही ही सिलेक्ट केली आणि याचा आनंद मात्र मी घेत होती. हा आनंद मी फर्स्ट टाईम घेत होती. आणि ॲक्च्युली मला पाण्याची वगैरे भरपूर भीती असते. असे ॲडव्हेंचर करायला मला खूप भरपूर भीती असते. पण यावेळेस मनात कोणती न भीती घेता मी या गार्डनमध्ये व्यवस्थित असं बोटिंग वगैरे एन्जॉय करत होती. म्हटलं तुमच्यासोबत पण हे शेअर करावं. तुम्ही कधी पुण्याला आले मग हे गार्डन तुमच्यासाठी खूप भारी असेल आणि तुम्ही पण एकदा नक्की इकडे व्हिजिट करा, म्हणजे खूप भारी वाटतं. आणि एवढं थंड वातावरण होतं विचारूच नका. सगळीकडे पाणी वगैरे होतं.